हाय हॅलो नमस्कार. मी तुमची सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मॉडेल जे पण काही आहे संजोती फेवरे. आणि मला खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या की तू डेली मेकअप तुझा कसा करते, किंवा मग डेली तू स्किनसाठी काय अप्लाय करते, तुझं स्किन केअर काय आहे, किंवा एक तुझं मेकअप तू कसा करते वगैरे. तर ॲक्च्युली मी शूट्स वगैरेमध्ये असल्यामुळे मोस्ट ऑफ मी एवढा मेकअप करत नाही. मी बेसिक जास्त करते. सो ही माझी स्किन आहे विदाउट एनी फिल्टर, विदाउट एनी मेकअप. आणि हे अजिबात प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. हे जे मी जेन्युअनली स्वतः यूज करते. तर माझा हा जेन्युअनली, मला कुठे बाहेर मीटिंगसाठी जायचं असेल किंवा काही इम्पॉर्टंट इव्हेंट असेल तर जे बेसिक मी यूज करते, जे बेसिक मी लावते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि तुम्ही सगळे कसे आहात? होप्स तुम्ही सगळे खूप छान असाल आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप लाईक कराल, शेअर कराल, कमेंट कराल. थँक्यू. सो आपण आता स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मी आता इव्हिनिंगची वेळ आहे, सो मी सनस्क्रीन यूज नाही करणार आहे. बट जर समजा मला दुपारचं वगैरे बाहेर जायचं असतं तर मी सनस्क्रीन पहिले लावते. सनस्क्रीन मी अजिबात स्किन केअर मेकअप ट्युटोरियल वगैरे बनवत नाही. सो माझे प्रोनाऊन्सिएशन किंवा खूप गोष्टी माझ्या चुकू शकतात. सो प्लीज तेवढं तुम्ही सांभाळून घ्याल. होप सो. मी फ्रेश झाली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे आता. आणि मी आता फक्त मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. आणि मी प्रायमर वगैरे यूज करत नाही, कारण ॲक्च्युली यूज केलं पाहिजे. बट मला असं वाटतं की प्रायमरवर माझा नीट प्रॉपर मेकअप होत नाही. प्रॉपर मेकअप म्हणण्यापेक्षा मी एवढं काही करतच नाही. बट स्टील मला खूप असं हेवी फील होतं. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं असतं आपलं. सो मी आता हे मॉइश्चरायझर लावते आहे. तुम्हाला जर मी कुठले प्रोडक्ट यूज करते ते जाणून घ्यायचं असेल तर मला त्याच्यासाठीही कमेंट करा. मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन की मी डेली पण काय यूज करते, माझ्या स्किनसाठी मी काय करते, नाईट रुटीन माझं काय आहे. एवढं झंझटमध्ये मी पडत नाही ॲक्च्युली. मला तर असं होतं ना कधी कधी की मी कधी शूटवरून येईल, पटकन मेकअप काढून बेडवर पडेल. अक्षरशः कधी कधी तर एवढं एक्झॉस्ट थकलेलं असतं ना माणूस की मेकअप असतानाच मी तशीच बेडवर पडून जाते. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही काहीही अप्लाय करताय तर ते घरी आल्यानंतर रिमूव्ह केलं पाहिजे. हे सांगणं खूप इझी आहे, करणं खूप मुश्किल आहे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला जर छान दिसायचं आहे तर तुम्ही हायड्रेट राहा. ही माझी बॉटल आहे आणि मी ह्याच्यामध्ये डेली 2 ते 3 लिटर मी पाणी पितेच. म्हणजे बाहेर गेलं तर नाही होत, पण मी घरी असली ना तर मी डेफिनेटली काहीही होऊन जाऊ दे, मी पाणी खूप पिते. आणि त्या पाण्यामुळे मग माझा छान हा दिसतो तुम्हाला, असा ग्लो येतो. ते फक्त बाहेरनंच नाही होत, तुम्हाला आतूनही काही गोष्टी कराव्या लागतात. हां, आणि आता उन्हाळा चालू आहे तर त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये सब्जा, कुकुंबर असं ट्राय करत असते. असं आवडतं मला. सो तुम्ही हायड्रेट राहा, पाणी जेवढं शक्य असेल तेवढं प्या. बापरे, लोक कसे मेकअप ट्युटोरियल बनवता, मला तर आत्ताच धडधड होते. ठीक आहे, हळूहळू होईल सवय, करूया आपण. तुम्ही सपोर्ट कराल मला आणि मी डेफिनेटलीच करेल. मला विश्वास आहे माझ्या पब्लिक. सो मी युजली ब्रश यूज करते हाताने, किंवा मग ब्युटी ब्लेंडरने मला नाही जमत. तर मी एकतर स्किन टिंट यूज करते किंवा मग कन्सीलर. आता आज मला स्किन टिंट यूज करायची इच्छा नाही आहे. म्हणजे सगळं माझं मनावर काम आहे, मतलब मूडवर. सगळं माझं मूडवर काम आहे. मेरे मूड के हिसाब से चलता है सभी. माझ्याकडे लिटरली एवढ्या गोष्टी आहे ना, मी कधीतरी माझं जे स्किन केअर किंवा मेकअपचं जी वॅनिटी आहे ना ती दाखवेल. खूप आहे माझ्याकडे गोष्टी, खूप आहे, पण मी यूज नाही करत. मला माहीत नाही, पण मला आवडतं असं खूप.
की काही पण आलं ना नवीन, मला असं होतं की मी कधी ट्राय करेल किंवा ही गोष्ट पाहिजे माझ्याकडे. आणि मला असा खूप गोड इथे पिंपल आला होता, मी त्याच्यावर क्रीम लावली म्हणून तो असा डाग सोडून गेला आहे. जसे आपल्या आयुष्यामध्ये, जाऊ दे, नाही बोलायचं आपल्याला कोणाशी काही, आपण मेकअपवर बोलूया. येस, मला कधी वेळेवर काही सापडेल तर खरं. सो माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत कन्सिलरसाठी. ह्यातलं एक कन्सिलर आपण लावूया. माझी खासियत आहे ही, मला कधीच कुठली गोष्ट वेळेवर सापडत नाही. मग ते कपडे असू दे, स्किन केअर असू दे, मेकअप असू दे, काही असू दे, नेहमीच आहे ते. सो मी ब्रश जरी यूज करत असली तरी प्रोडक्ट मी असं फिंगरवर त्याला वॉर्मअप करते आणि देन जिथे जिथे मला गरज वाटते, म्हणजे झोप नसल्यामुळे, अंडर आय, ते तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतात, मला थोडे जास्त आहे. हां, आणि अजून एक गोष्ट, मी पहिल्यांदा हे करते, इथे ह्या बाजूला माझा मिरर आहे. सो मी इकडे बघून जर केला तर तुम्हाला असं वेगळं वाटू देऊ नका, कारण मला अशी सवय नाही आहे. मी मोस्ट ऑफ मिररमध्ये बघूनच करत असते मेकअप. सो हे कन्सिलर आहे माझं. मी फाउंडेशन किंवा मग असं हेवी कधीच नाही यूज करत, म्हणजे ह्या पहिले नाहीच केलं, मला आवडतच नाही. फक्त कन्सिलर, एक नॉर्मल लूज पावडर, कॉम्पॅक्ट पण मी यूज नाही करत, लूज पावडर, कन्सिलर, लूज पावडर, दॅट्स इट. मानेला लावायचं विसरून गेली होती, त्याच्यामुळे मी ते पुन्हा एक, तुम्हाला दिसलं असेल की डबल लेअर लावलं. मी डबल लेअर वगैरे नाही लावलं, मानेला लावलेलं. मी मानेला लावायला विसरली मी, त्यामुळे हे मी फक्त सेम कन्सिलर पुन्हा व्यवस्थित लावून घेतलं आहे. कारण मग ते चेहरा वेगळा, मान वेगळी, ते दिसून येतं की मेकअप केला, आणि मला नाही आवडत असं. सो कन्सिलरने माझ्या एवढ्या, हा काय म्हणतात त्याला, बरं शब्द आठवत नाही आता, माय गॉड. तर माझ्या कन्सिलरने मला एवढा कव्हरेज मिळाला आहे. सो मी त्याच्यामुळे ह्याच्यावर फाउंडेशन किंवा दुसरं काहीच लावत नाही. पण तुम्ही मानेला, त्याच्यानंतर कानाला, कुठेही लावायचं विसरायचं नाही. आणि युजली तुमचा जो शेड आहे त्या शेडचंच कन्सिलर घ्यायचं, कारण मग ते खूप वाईट किंवा मग ग्रेइश होतं नंतर. जास्त डार्कही नाही आणि जास्त फेअरही नाही. जो तुमचा स्किन टोन आहे ते तसंच घ्यायचं. सो मी ह्याच्यावर कॉम्पॅक्ट वगैरे लावत नाही, मी नॉर्मल लूज पावडर यूज करते. माझ्या आईजला मी असं लावून ठेवते जोपर्यंत माझा आय मेकअप होत नाही तोपर्यंत. दॅट्स इट. फक्त आईजला मी लावून ठेवते, कारण माझे डोळे खूप मोठे आहेत ना,
त्याच्यामुळे मला अंडरलाईनला लवकर क्रीज लाईन येते. सो मी जोपर्यंत आयशॅडो वगैरे यूज करत असते तोपर्यंत मी मोस्ट ऑफ लावून ठेवते. माझ्याकडे पाउचेस पण खूप आहे, वेगवेगळ्या पाउचमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट ठेवले, कारण मी ट्रॅव्हल खूप करत असते. मी एका ठिकाणी राहतच नाही. ऑब्व्हियसली ते कामामुळे शूटमुळे होतं. ट्रॅव्हल करत असल्यामुळे मग कंटिन्यू काही प्रोडक्ट इथे काही प्रोडक्ट तिथे, जे गरजेचं आहे तेच बाहेर न्यायचं वगैरे असं खूप होतं. आणि मग त्याच्यामुळे काही इकडे काही तिकडे असं होतं. मी हमेशा म्हणजे काही असो, किती मोठा इव्हेंट असो, छोटा इव्हेंट असो, काही असो, मला आईच्यावरती फक्त ब्राऊनच आयशॅडो आवडतात. जास्त हेवी नाही, काहीच नाही. जे रिअल आहे ना, जे रिअल तेच फक्त थोडंसं सुंदर पद्धतीने. स्मोकी आईज वगैरे हे खूप मोठा छान काहीतरी इव्हेंट आहे तेव्हा छान वाटतं, पण मला एवढं टू बी फ्रँक जमत नाही त्याच्यातलं, कारण मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे. ॲक्च्युली मी शिकलं पाहिजे त्या गोष्टी, कारण माझ्यासाठी त्या खूप नेसेसरी आहे. बट मोस्ट ऑफ काय होतं ना, की शूट वगैरे असला, इव्हेंट असलं तर त्यांचेच मेकअप आर्टिस्ट असतात. तर आपल्याला कधी करायची गरज पडतच नाही. पण हो, माहिती असायला पाहिजे आणि जमायला पाहिजे डेफिनेटलीच. ह्या गोष्टीला मी अग्री करते. सो पटकन 2 मिनटात असा माझा आय मेकअप डन झाला आहे. आणि आता आपण आयब्रो फिल करूया. माझ्या नॉर्मली खूप थिक आणि छान अशा सुंदर आयब्रो आहेत. फक्त प्रॉब्लेम हा आहे ना, की थोड्या मध्ये मध्ये ते कट्स आहेत. म्हणजे लाईक इथून एवढा प्रॉपर आहे, बट इथे थोडंसं लाईट होतात ते. तर मी तेवढंच फिक्स करते, जास्त काही एक्स्ट्रा मी करत नाही. किंवा मग मी फक्त आय जेल म्हणून येतं, सॉरी आयब्रो जेल म्हणून येतं, हे असं छान छोटंसं क्यूट. मी पेन्सिल किंवा मग असं फिलर वगैरे काही एवढं यूज नाही करत. ते फक्त असं मस्करा असतो ना आपला, तसं असतं. एक्सेस काढून खूप छान आणि पटकन ते फील होतं आणि खूप नॅचरल वाटतं. अजिबात असं काही लावलं वगैरे फील होत नाही. आणि होल डे तसंच राहतं ते. तुम्हाला दिसतच असेल डिफरंट. मला अशा अवतारात बऱ्याच लोकांनी पाहिलं नाही तर म्हणू शकतात ये कोणसी भूतनी आ गई. रेडी होण्याआधी सगळ्या मुली अशाच दिसतात. म्हणजे मी सगळ्या मुलींना भूतनी म्हणते असं नाही, सगळ्या खूप सुंदर असतात, बट तयार होण्याआधी असं व्हावं लागतं आम्हाला, काय करणार.
जेव्हा मी ब्लश वगैरे लावेल नॉर्मली तर हे छान असं मर्ज होऊन जाईल सगळ्या गोष्टी. मला दुपार असो, सकाळ असो, संध्याकाळ असो, रात्र असो, मला ना ब्लश जरा जास्त एक्स्ट्रा लावायलाच आवडतं. माहीत नाही का, माझी ती पहिलेपासूनच सवय. छान वाटतं मला असं. एक असा प्रॉपर ग्लो येतो, शेप येतो. आणि मी कंटोर वगैरे असं काही करत नाही. म्हणजे जमतं मला, इतकं नाही, थोडं थोडं जमतं, पण मग मी एवढं सगळं नाही करत तसं. आता हलकंसं. आणि हां, काजळ पण मी जास्त करून लावत नाही, कारण माझे मोठे डोळे आहेत म्हणून. ते ॲक्च्युली मला खूप लोक म्हणतात की खूप सुंदर दिसेल, तू लावायला पाहिजे. बट माझा प्रॉब्लेम हा आहे की ते पहिल्या दिवशी लावते तेव्हा खूप छान दिसतं, पण सेकंड डे पूर्ण असं इथे काळं काळं होऊन जातं. मग दुसऱ्या दिवशी मी कितीही काही केलं तर मग ते नाही होत ठीक. त्याच्यामुळे मग अगर तुम्हाला कोणाला माहिती असेल त्याच्यावर काही आपण करू शकतो का, तर प्लीज मला सांगा. कारण मला खूप लोक म्हणतात की तुझे डोळे खूप छान आहे, तू काजळ लावलं पाहिजे. मला आवडतं, म्हणजे मला वाटतं पण की मी लावलं पाहिजे, पण मग अशा प्रॉब्लेममुळे ना कुठे ना कुठे ते राहून जातं की नाही लावू शकत मी, असं होतं ते. हा एकदम छोटासा असा ब्रश आहे, त्याला मी ब्लॅक कलरचं थोडंसं आय शॅडो घेतले. मी अगदी रेअरली त्याचं विंग लायनर वगैरे लावते, लिक्विड लायनर जे म्हणतो आपण. नाहीतर मी असलंच नॉर्मल ठेवते. प्रॉपर खूप छान असं सुंदर दिसतात डोळे. आणि हे कधीच पूर्ण डोळ्यांना नाही करायचं. जो आपला हाफ म्हणजे आता प्रत्येकाला कसं सूट होतं आय डोंट नो, बट जे मला छान वाटतं म्हणून मी तसं करते की एक हाफ जो शेप असतो ना त्याला फक्त मी थोडं हलकंसं ब्लॅक आय शॅडो घेऊन ते असं छान मर्च करते की त्याच्याने असं प्रॉपर ओपन अप डोळे दिसतात. मी ह्या आधी मस्कारा वगैरे नव्हती वापरत, पण आता एवढ्यात आता इव्हेंटला पण जायचं आहे मला, सो मी एवढ्यात वापरायला लागली आहे की त्याने खरंच पडतो फरक. कारण मी खूप झोपाळी व्यक्ती आहे, स्लीपी पर्सन आहे मी. तर माझे डोळे कधीही कुठेही बसल्या बसल्या लागू शकतात आणि ते दिसून येतं. मग ते असं प्रॉपर आईजला मी केलं ना मेकअप वगैरे, मस्कारा वगैरे लावला, तर मग ते असं माहिती असतं की नाही आहे, झोपायचं नाही आहे. दॅट्स इट. एवढंच असतं. लाईन करून आता मी एक न्यूड शेड यूज करते. सॉरी, मला फोन आला होता त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओ कट झाली असेल. सो मला ना असं ते खूप असं रेड किंवा मग भडक अशा लिपस्टिक असतात ना, त्या नाहीच आवडत.
म्हणजे लग्न वगैरे कधीतरी छान वाटतात त्या, पण असं प्रत्येक वेळ नाहीच. तर मी मोस्ट ऑफ काय करते, मी मस्त ब्राऊन शेड जो आहे त्याने असं लिप लाईन करून घेते आणि न्यूड शेड असेल किंवा एखादा कुठलाही शेड असेल तर मी अशीच लिपस्टिक लावते. थोडीशी फक्त लिपला डॅब डॅब करते. ओके, आणि मग तीच पूर्ण फिंगरने प्रॉपर मर्ज करते. आणि असा छान सुंदर मेकअप आपला झाला आहे. मी हायलायटर तरी लावलेला नाही आहे, मला वाटते नाही की थोडी गरज आहे. छान सुंदर दिसतंय. तर मग मी आता पटकन चेंज करून येते आणि मग तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. तर मी खूप सुंदर असा छान पंजाबी ड्रेस घातला आहे. आता ह्यावर एकदम सुंदर अशी एक टिकली आणि इयरिंग्स, दॅट्स इट. कारण मला ज्वेलरी पण जास्त घातली जात नाही, मी खूप रेअरली घालते. कारण मला ते आय डोंट नो, मला पहिल्यापासून सवयच नाही आहे. मला असं खूप हेवी वाटायला लागतं. आणि मी अक्षरशः कितीही मोठा काही इव्हेंट असला ना तर त्याच्यामध्ये मी ते काढून ठेवते. हे छान दिसते त्याच्यावर, हे ना, लाईट वेट पण आहे, जास्त घातल्यासारखंही काही वाटणार नाही. गुड. हेअर तर ओपनच ठेवेल मी, प्रॉपर कोंब वगैरे करून घेईल सेट आणि छान गोड अशी टिकली लावेल. चेन वगैरे घातली पाहिजे का मी? मला तर नाही वाटत आहे. नाही, नको. एक तर ऑलरेडी खूप उन्हाळा आहे, तर तेवढं सगळं वेअर करणं, कॅरी करणं खूप डिफिकल्ट आहे. छान असा गंध लावा असं वाटतंय मला, की मॅचिंग टिकली लावू. टिकली लावली का माझा फेसच वेगळा दिसतो. एक सध्या तरी मला अशी छोटीशी मॅचिंग भेटली आहे, मी लावून बघते. चांगली दिसली तर ठीक, नाही तर मग गंध लावते. मी टिकली लावली का मला अंबाबाई चाटते. मी गंधच लावते की चांगली दिसते. सो अशा प्रकारे गेट रेडी विथ मी हे खूप मोठं झालं आहे, बट हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. सो डेफिनेटली मी आता जसा व्हिडिओ टाकेल तसं हळूहळू शिकेल. आणि तुम्हाला काही पण क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही कुठल्या बाबतीत मला विचारायचं असेल, तुम्ही डेफिनेटली मला कमेंट करा. आणि खूप लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा. थँक्यू.